तर म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करण्याबरोबर त्याच्याबरोबर जो एक पैलू अजून एक जुडला आहे, तो आहे म्युच्युअल फंड स्ट्रेस टेस्टिंगचा. तर आता आपण बोलू म्युच्युअल फंड स्ट्रेस टेस्टिंग काय असतं? तर आपलं भारतामध्ये जी एक अपेक्स बॉडी आहे, जे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या इन्व्हेस्टर्सच्या इंटरेस्टला सेफगार्ड करायचा त्याचं काम आहे, ती आहे सेबी, दॅट इज सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे आहे ते म्युच्युअल फंड प्रोव्हायडर्सना बेसिकली मिड कॅपिटलायझेशन आणि स्मॉल कॅपिटलायझेशन म्युच्युअल फंड प्रोव्हायडर्सना सांगते की तुम्ही स्ट्रेस टेस्ट करा. तर मिड कॅपिटलायझेशन आधी आपण जाणून घेऊ की मिड कॅपिटलायझेशन काय असतं. तर मिड कॅपिटलायझेशन म्युच्युअल फंड प्रोव्हायडर्स हे झाले ज्यांची मार्केट कॅपिटलायझेशन व्हॅल्यू 5,000 कोटी और 5,000 कोटीहून कमीची असते. आणि मिड कॅपिटलायझेशन म्युच्युअल फंड्स ते झाले ज्यांची मार्केट कॅपिटलायझेशन व्हॅल्यू 5,000 कोटी ते 20,000 कोटीच्या मध्ये येते. तर सेबी काय सांगतं की तुम्ही दरवर्षी एक स्ट्रेस टेस्ट करा. स्ट्रेस टेस्ट का करा की जर ॲडव्हर्स मार्केट कंडिशन्स आले आणि सगळ्या इन्व्हेस्टर्स म्हणाले की त्यांनी अर्जी टाकली की आम्हाला आमचे पैसे काढायचे आहेत, तर किती वेळात आणि किती पर्सेंटेज लॉस बरोबर तुम्ही इन्व्हेस्टर्सना त्यांचा पैसा परत देऊ शकतात. हे एक खूप महत्त्वाचं आहे, कारण की या स्ट्रेस टेस्टिंगच्या रिझल्टच्या थ्रू फक्त तुम्हाला हे नाही कळत की मार्केट कंडिशन्स ॲडव्हर्स झाले तर तुम्ही किती पटकन आणि किती जास्ती पैसे काढू शकतात, पण नॉर्मल डे टू डे इन्व्हेस्टमेंट लाईफ जी असते, आपण नॉर्मल डे टू डे इन्व्हेस्टमेंट जी करतो त्याच्या थ्रू पण इन्व्हेस्टर्सना जे कळतं, आपण जे म्हणतो की तुम्ही ₹1 टाकला तर ₹1च्या वर तुम्हाला किती रिटर्न्स मिळतात, किती इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स मिळतात, हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पण ही स्ट्रेस टेस्टिंग खूप महत्त्वाची आणि खूप गरजेची असते. कारण की कसं आहे की जर तुम्ही स्ट्रेस टेस्टिंग वर्षानुवर्ष कराल, एव्हरी इयर तुम्ही जरी स्ट्रेस टेस्टिंग करतात, इन्व्हेस्टर्सना हा डेटा पब्लिश होऊन मिळतो, तर एक इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरला हे कळू शकतं की तो जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतोय ते वर्थवाईल आहे की नाही. कारण की जर ते तुमच्या वर्थ नसेल, ते तुमच्या पोर्टफोलिओच्या वर्थ नसेल, ते तुमच्या फंड्सच्या वर्थ नसेल, तर जेव्हा मार्केट कंडिशन्स ॲडव्हर्स होतील तर तुमचा जे लॉसचा पर्सेंटेज आहे ते ग्रो होत जाईल. अँड दॅट इज नॉट व्हॉट वी वॉन्ट. बिकॉज म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणं, पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करणं, स्ट्रेस टेस्टकडे बघणं, ह्यांनी एक काय असतं की तुम्ही जेव्हा मार्केट डिट्युरेट होतंय और मार्केटमध्ये ॲडव्हर्स कंडिशन्स आहेत, तर तुम्ही सर्वात जास्ती तुमचे पैसे सेफगार्ड कसे कराल? मेन मुद्दा हाच आहे. जरी आपण म्हटलं की म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणं, एक ब्लँकेट स्टेटमेंट मारली की म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणं, NSE, BSEमध्ये इन्व्हेस्ट करणं एक गॅम्बल आहे. पण हे गॅम्बलपेक्षा वेगळं आहे. का? कारण की तुम्ही जेव्हा गॅम्बल करतात, तुमच्या इंटरेस्टला सेफगार्ड करायला कुठली पण इन्स्टिट्यूशन नाहीये. पण तेच म्युच्युअल फंड्समध्ये और BSE, NSEमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करतात, तर सेबी आहे तुमच्या इंटरेस्टला सेफगार्ड करणं आणि सेबीचं काम आहे की तुमचे इंटरेस्ट सेफगार्ड करायचे. म्हणून सेबी प्रत्येक वर्षी म्युच्युअल फंड प्रोव्हायडर्सना सांगते की तुम्ही स्ट्रेस टेस्टिंग करा. ज्यांनी इन्व्हेस्टर्सना प्राइस अर्निंग रेशिओ कळेल आणि त्या प्राइस अर्निंग रेशिओनी तुम्हाला कळेल की तुमचं जे पोर्टफोलिओ आहे, तुमचं जे म्युच्युअल फंड्स आहे, ते वर्थ इट आहे की नाही, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या व्हिडिओच्या थ्रू मला फक्त हेच सांगायचं आहे की सगळे इन्व्हेस्टर्स मार्केटकडे नीट लक्ष ठेवा. आपण मार्केटकडे लक्ष ठेवणं तर एक आहे आणि त्याच्याबरोबर ह्या ज्या पैलू आहेत, स्ट्रेस टेस्टिंग, ठीक आहे, बाकी ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे पण आपण नीट लक्ष ठेवायचं की जेव्हा गरज पडली, जेव्हा गरज पडते, तर आपण आपल्या पैशांना, आपल्या इंटरेस्टना ॲज अन इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आपले जे इंटरेस्ट आहेत, आपण त्यांना सेफगार्ड करून आपण त्या सिच्युएशनमधून नीट, व्यवस्थित आणि टाईमशीर बाहेर पडू शकू विथ प्रॉपर नॉलेज.